हॅलो दादा. बोल ना सदा. अरे कसं आहेस? छान आहे रे. तू कसं काय रे? मी पण बरा आहे. सोनूची परीक्षा संपली असेल की आता? हो लागलेत ना त्याला सुट्ट्या. मग ये की एक दिवस घेऊन त्याला इकडं. नाही रे, काय आहे, या उन्हाळ्यात सुट्टीत आम्ही बाहेर फिरायला निघालोय बघ. एक महिना तिकडंच घालवीन म्हणतोय. अरे ऐक ना दादा, एक दिवस मी फक्त म्हणतोय, एक दिवस फक्त ये. अरे काय झाले माहिती का सदा, त्या आपलं गावाचं पुनर्वसन झाल्यापासून आहे ना, मला तिकडे येऊसच वाटत नाही बघ. आणि असं बी काय रे गावाला, त्या सगळी घाणी घाण, रस्ते घाण, पाणी चांगलं नाही, त्यामुळे नाही वाटत रे. असू दे, तुझ्या घरी मुंबईला आला तर. पप्पा काका म्हणते तर जाऊयात ना गावाला. अरे काय आहे त्या गावाला? माझे सगळे मित्र गावाला जातात, तुम्ही मला कधीच गावाला नेत नाही. नाही, मला गावाला जायचंय. हा बघ बरं, म्हणतोय ना सोनू, मग ये ना एक दिवस, काय अडचण आहे तुला? होय ग. काय करता मग, सोनूलाच मागं लागलाय. जमल का तुला एक दिवस राहायचं? असं करते, त्यांनी पण गाव बघितलेलं नाहीये, पण फक्त एकच दिवस जाऊया. मला तिकडे काही जमत नाही, पाणी वगैरे काही स्वच्छ नसतं तिकडे. एकच दिवस जाऊ. बरं सदा, येतो, पण मी एकच दिवस फक्त राहीन ना. हा चालतंय चालतंय, ये ये ये. ऐक की, कधी उद्या येतोयस का? हां हां, बघू उद्या जायचं का बघू. ठीक आहे, जाऊ, काय हां, प्रॉब्लेम नाही. येतो मी, उद्या येतो आणि परवा मी लगेच माघारी येईन. हो बाबा, एका दिवसासाठी तर पण ये बस. आता तो म्हणतोय तर जाऊ एक दिवस, पण तिथलं पाणी प्यायचं नाही. हां, नाही ती काळजी घ्या तुम्ही, पण जाऊया उद्या आपण. हो. चालेल, ओके. काय म्हणले भाऊजी? अगोदर नाहीच म्हणत होता, पण येतोय उद्याच्याला. होय का? बघ, आटप लवकर, दादा वहिनी कावा पण येईल स्वयंपाकाला लाग. मी तर का नाही गावात जातून चिकन घेऊन येतो. गाडी कोणाची आली आहे? अगं बाहेर
दादा वहिनी आले की या 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 बघ सोनू केवढा झालाय बघ. अयो सोनू किती बस मोठं बाबा, झालंय. बस. किती छोटा होता ना. वहिनी बरं आहे का? छान. भाऊजी बरे आहेत का? दादा तू कसं आहेस? छान आहे रे. ताई, तुम्ही बरे आहेत? हो छान. तू कशी आहे? बरी सदा घर एकदम टापटीप ठेवलंय रे. छान तुमचे वाटतं. पाय लागले म्हणायचं आपल्या घराला. अगं बोलत काय बसलीस जा पाणी घेऊन येतं जा 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 जा. दादा काय बी म्हण लय दिवसात ना आलाच बघ. बरं सदा तू कसं काय? मी मजेत आहे बघ दादा. तू कसा आहेस? हां हां माझं बी चांगलं चाललंय बघ. ठीक आहे पाय. पाणी नको. कसं आहे त्याला ऐकवायच्या पाण्याची सवय. हे पाणी पिलं तर तो आजारी पडेल. पण मम्मी तुला प्यायचंच आहे का? जा गाडीतून फिल्टरची बाटली आहे ती घेऊन ये आणि मग पी. अहो पण ताई हे पाणी चांगलंच आहे. तरी पण नको. अगं बरं राहू दे नको म्हणतात ना तर राहू दे जा नाश्त्याचं बघ जा. सदा आम्ही आता हॉटेलमधनं नाश्ता आणि चहा करून आलोय. नको काय आता? बर बरं ती मानशी कुठे गेली रे? अरे परवा तिचा भाऊ आला होता हां ती मामावर गेली गावाला. मला काय वाटलं तू माहिती आहे का? आपल्याला गावाला अशी जागा कुठं माळ रानावर दिली असेल आणि असंच असेल पण ठीक आहे. ठीक आहे म्हणजे यांना आपलं गाव आता फिरून दाखवायची वेळ आलीच म्हणायचंय. आणि पाण्याची शुद्धता पण दाखवायची वेळ आली. चल मग चला. चला. दादा वहिनी हे वाच. अरे सदा ही तर मानशीच्या नावची पाटी तुझ्या नावची पाहिजे होती ना. अरे म्हणून तर वाचते बेटी बचाव बेटी पढाव लेक माझी भाग्याची लक्ष्मी घरची. आता ही घरात माझ्या मुलगी जन्माला आली म्हणून माझ्याच घरात पाटी नाही तर आपल्या गावात ज्या ज्या घरात मुलगी जन्माला आली की नाही त्या त्या घरावर अशी पाटी लिहिली आहे बघ. त्या गावात जेवढा मुलाचा मान केला जातो का नाही तेवढाच मुलीचा बी मान सन्मान केला जातो बघ. आणि एवढंच नाही भाऊजी. या गावात मुलगी जन्माला आली ना की ग्रामपंचायतीच्या वतीने तिच्या भविष्यासाठी 21 वर्षाच्या मुदतीवर FD करून दिले जाते ठराविक रकमेची. चल अजून भरपूर तुला बघायचं आहे. चला चला. ए दार लाव चल. हे बघा मम्मी हे काय आहे ग? सांगतो. सोनू 1 लिटर बिस्लरची बाटली तुम्ही कितीला घेता रे? 20 रुपयाला काका. अहो भाऊजी आपल्या गावात 5 रुपयात 20 लिटर पाणी मिळतं. तेही बिस्लरी सारखं शुद्ध. आणि हे बघ संपूर्ण गाव हे इथलंच पाणी पितंय शुद्ध. अरे वा 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 वा. अजून तुला बरेच काय काय दाखवायचं आहे. चला. खूप छान. चला चला. अहो तुमची काय ग्रामपंचायत दाखवणार आहे का नाही त्यासनी? हो हे काय आलीच की ग्रामपंचायत. दादा बरं का हो ग्रामपंचायत तर आपण बघूच त्यासोबत बोर्डवर बघितलंस का? हो बघ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित आहे. ज्ञानकुंज अंगणवाडी सुद्धा आहे. नाना नानी पार्क सुद्धा आहे आणि तुला आता पाण्याची टाकी सुद्धा दाखवलीच की. अरे पण नाना नानी पार्क सुद्धा इथं आहे. हो खरंच छान वाटतंय गावात. छान काय अजून तुम्हाला गाव फिरून बघितल्यानंतर आणखीन छान वाटणार आहे. चला ग्रामपंचायत बघूया आपण. चल रे बाळा. सरपंच साहेब रोजगार हमीचं आमचे जे बिल निघालं नाही विहिरीचं अजून ते किती दिवसात निघेल? हप्ता अजून एकही आलेला नाही. काळजी करू नका. उद्याच मी पंचायत समितीत जाणार आहे. BDO साहेबांना भेटतो आणि 2 दिवसात त्याच्यावर आपण निश्चित तोडगा काढू. ओके ओके चालेल. अध्यक्ष काय म्हणताय? नमस्कार. आपलं जे स्वच्छता अभियानच्या संदर्भात जे आपल्याला संध्याकाळी थोडीफार कुठं अडचण आहे बरं त्या संदर्भात आपल्याला गावाच्या समोर संध्याकाळी विषय मांडला पाहिजे बरं. आणि मिटिंग लावली पाहिजे. चालेल. आपण काय करूया? बघा संध्याकाळी मग तुम्ही कर्मचाऱ्याला सांगा दोन दिल्याला
बसूया आपण संध्याकाळी आणि त्याच्या सुविधा चर्चा करून लोकांच्या कानावर विषय घालूया. चालेल, संध्याकाळी मी कर्मचाऱ्याला हाक मारायला सांगतो, आपण मीटिंग घेऊ, नंतर ठरवू. 7:30 दरम्यान घेऊया. ठीक आहे ओके. चला, माझी गडबड आहे. हा या. चालेल, चला, येतो. नमस्ते. ओके. सरपंच साहेब नमस्कार. नमस्ते नमस्ते नमस्ते. बसा. नमस्ते, या बसा. बसा. त्यांना ओळखलं नाही. ओळख नाही? हा. ऐका, तू तरी ओळखलेस का? नाही. अरे एकाच वर्गात होता, नाही काय सांगताय? अरे म्हणजे तुझे मोठे बंधू हा. राजू. अरे पण हे कोण रे? अरे अंकुश सप्रे. ते- सरपंच जगन्नाथ दोडोराम सुप्रे हा. म्हणजे जगू. Yes, अरे yes, रे yes, रे, yes, yes, किती yes. दिवसातून भेटतोय रे तुम्हाला. अरे म्हणजे पुनर्वसन झाले त्यावेळी जो गेला मुंबईला, त्याच्यावर आत्ता आलाय म्हणजे 20-25 वर्षांनी, त्यामुळे काही ओळख व्हायचा विषयच नाही. बर सरपंच, तुम्ही आता गावचं सरपंच झाल्यापासून गावचा तुम्ही काय कायापालट केलाय का नाही ते आमच्या जरा बंधुराजला कळू द्या. चालेल, ठीक आहे. मग असेल वेळ तर चल तसं जाऊया. गावात आल्या आल्याच मला आहे ना सुधारणा काय केली ह्याच प्रचिती आली, पण आता सगळं मला फिरून दाखव. होय ना, ठीक आहे, चल. अहो तुम्ही गाडी कुठे लावली आहे? अहो गाडीला कुणी काही केलं तर? अहो ताई, काळजी करू नका, सगळा गाव CCTV कॅमेऱ्याच्या कक्षात आहे. म्हणजे चला दाखवते तुम्हाला, या. राजू, हा बघ आपला संगणक कक्ष. अरे वा वा वा. ताई, तुम्हाला गाडीची काळजी वाटत होती ना? हे बघा गाडी. भाऊजी दाखव गाडी. म्हणजे जरा दाखवा झूम करून. अरे वा. हा. ते काय ती झुमका काय म्हणते ती का नाही, ती कर की दाखव बघू. हे बघा. बघितलं का? हो. ह्याच्यावर पूर्ण गावातल्या चौकातले कॅमेरे दिसतात. अजून तुला दाखवा महेश सगळे. अगं मम्मी, ह्यांनी आपल्या अपार्टमेंट सारख्या अख्ख्या गावात CCTV बसवलेत. हो रे. आणि एवढंच नाही, गावात येतंय कोण, जातंय कोण, चारी बाजूला CCTV मध्ये दिसलं जातंय, ते बी इथं बसून. आमराई बघू. चला. चला. पहिल्यांदा झालाय ना, खूप छान वाटतंय त्याला. मम्मी, अगं आपण मार्केटमध्ये आंबे बघायचो ना, प्रत्यक्षात झाडाला आंबे लागलेत आणि किती आंबे आहेत हे. पप्पा, हा. हे असं काय खेळतायत? अरे हे गावाकडचे खेळ आहेत. मी बी लहानपणी असाच खेळायचो. दादा, पण आजकालची मुलं आहेत का नाही, मोबाईलमुळं मातीतलं खेळ विसरूनच गेले ती बघ. खरं आहे तुझं. चला. चला. छान. या अशा काळ्या पाईप का टाकलेत? अरे बाळा, ह्या पाईपा ठिबक सिंचनची सोय केली, ह्यानी झाडाला पाणी जातं. राजू, आपण काय केलंय, जे आपली टाकी भरल्यानंतर जे ओव्हरफ्लो पाणी येतं, हो. त्या पाण्याला हे पाईप जोडून बरोबर ते झाडाला गेलेलं आहे. हे बघ राजू, हां. हे आत्ता आपण बघितली ती आमराई. या आमराईत आपण नारळ, फणस, चिक्कू, जांभूळ अशा बऱ्याच प्रकारचे झाडं लावलेले आहेत. आणि आत्ता आणखीन दुसरे जे प्लांटेशन आहेत, लिंबू आहे, जांभळ आहे, ते तुला दाखवतोच. माझी आमराई, माझी जबाबदारी. जगू, फारच सुंदर काम केलेस तू. खरंच एवढ्या उन्हाळ्यात कळतंय झाडांचं महत्व काय असतं ते. खरे. राजूभाऊ, झाडं सर्वच लावतात, पण ती लावणे आणि जगवणे याला म्हणूनच आम्ही याला नाव दिले की माझी आमराई, माझी जबाबदारी. खूप जबाबदारीने आम्ही ही मोठी केलेली आहे. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर बोलला आपण. अहो, तुम्हाला माहितच आहे की हां. कोरोनाच्या काळात ऑक्सिजनची किती कमी पडली होती. हो. विकत आणायला लागत होतं ऑक्सिजन, पण गावाकडं अगदी फुकट मिळतो, ती पण नॅचरली आणि शुद्ध हवा. त्यामुळं गावाकडचं महत्त्व दादा तुला सांगायचं होतं, म्हणून तुला म्हटलं तू एक दिवस तरी राहून बघ. पण एवढंच नव्हं सरपंच, दाखवूया अजून. आता तुला लिंबूचा प्लॅन दाखवतो. चल. चला. चला. ही बघ सगळी लिंबूची झाडं. जगू, पण मला सांग, एवढी सगळी लिंबूची झाडं लावण्यामागं उद्देश काय? एक काम कर, आता जास्त ऊन आहे, इकडे सावलीत तुला सांगतो सगळं. ये. हां. हो. तुझा प्रश्न अतिशय सुंदर आहे, परंतु ज्या माणसाची ही संकल्पना होती, आमचे माजी सरपंच सुहास पाटील, त्यांनाच आपण विचारू. आप्पा,
या तुम्ही लिंबू लावण्यामागचं कारण काय सांगा तुम्ही? लिंबू हे आपल्या आहारात रोज लागणारी गोष्ट आहे आणि तेवढ्यासाठी आम्हाला इथं बाजारपेठ जवळ नसल्यामुळं उमरतवरनं अनेक आहे. एवढ्यासाठी आम्ही आमच्या गावातच लिंबू असू द्या, शेवगा असू द्या, जे आहाराला लागणारे जे आपल्या स्वयंपाकात लागणारे दैनंदिन गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी लावल्या आहेत. लिंबूच काय पण अजून शेवगासुद्धा आम्ही बऱ्यापैकी लावला आहे. अरे दादा, लिंबूचं महत्व उन्हाळ्यात लय आहे. हा सरबत करायचं म्हटलं तरी लिंबूची गरज लागते का नाही? बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे खाटकुट असेल तेव्हा तर लिंबू अवश्यच लागतंय. काय तर पण असं पण की पाहुण्यांना ताट करस तो लिंबू आणायचं. हा. आणि हे बघितस का दादा, हे असे जंगलातले प्राणी बिबट्यासारखे वगैरे का नाही गावात शिरू नये म्हणून हे संपूर्ण गावाला अशी भिंत बांधून त्याच्यावर अशी जाळी उभी केली बघ. संरक्षण भिंत पूर्ण गावाला बांधली. पूर्ण गावाला बघ. आणि हे बघ दादा, सौर ऊर्जा बल्ब संपूर्ण गावात प्रत्येक खांबावर तुला हे असं दिसणार बघ. म्हणजे ग्रामपंचायतीला स्टेट लाईटचे बिल भरायची काळजीच नाही म्हणायची. काळजीच नाही. सगळ्या खांबावर असं सौर ऊर्जेचं बसवलेत बघ बल्ब. त्यामुळं अजून तुला बरंच काय काय दाखवायचं आहे. चला चला. सदा पाहुणा कोण आहे? आगा अक्का तो पावडा नव. अग भाऊ आहे थोरला राजाराम नाही वय. हा दादा, तुम्हाला फोनवर काय म्हणला होतास? काय रे? गटर उघडे असतील, मच्छर होतील, आहे का नाही? अरे पण आपण ज्याच्यावर चाललोय का नाही हे सुद्धा गटरच आहे, पण ते पण बंदिस्त. त्यामुळं मच्छर होण्याचं टेन्शनच नाही ना इकडं. त्यामुळं मलेरियासारख्या आजाराला गावातून आम्ही हद्दपार केलंय बघ. आणि हे बघ दादा, कलाकार कट्टा. होय रे, तुला लहानपणापासून कलेची आवड होती, मग कलाबिला सादर करतो का नाही काय? अरे दादा, माझ्यासारख्या कलाकारांसाठी तर हा कलाकार कट्टा या ठिकाणी केलाय म्हणून तर नाव दिलंय कलाकार कट्टा. या गावात सगळ्या माणसांचा विचार केलाय. होय. बरं चल, तुला जिम दाखवतो तिकडे त्या साईड. ये बघून. पप्पा, आपल्या अपार्टमेंटच्या खालची जी जिम त्याच्यापेक्षा पण किती भारी जिम आहे ही. आवडली का तुला? हो. आता हे बघ, पोरांसाठी खुली व्यायामशाळा. बसायला सुद्धा कट्टे केलेत आणि पर्यावरण, शुद्ध हवा. आणि प्रिया सांगायचं म्हणजे कचरा कुठे आहे ग? अजिबात कचरा नाही. कचरा म्हणजे कुठंच कसलीच घाण दिसत नाही आल्यापासून. कचरा कसा दिसेल? हे बघा, प्रत्येक चौकात असे डस्टबिन ठेवलेत.
ओला कचरा सुका कचरा. हे नियोजन बाकी मस्त आहे. अजून बरंच बघायचं आहे तुम्हाला नियोजन. चला. एकदम छान वाटलं बघितलं. मग ते ह्याचं सदा पावड्याची शेगा 4 द्या. घ्या घ्या 4 शेगा. मावशी पाहुणं आलं तर आपल्या गावाला. अगं पाहुणं नव मावशे भाव आहे भाव. होय. विसरली. बरं आहे ना. हाय बरं आहे. हे असं असतं बघ लई दिवसानं आले. हे बघ दादा, आपल्या गावची जी टाकी आहे ना पाण्याची, ती हिथून पाणी सप्लायर होते. सोलर वॉटर पंप. ह्याला MSCB ची गरज नाही. अरे वा वा वा, अरे किती छान केलंय. लाईट नसेल तरी पाणी कधी बंद होणार नाही. हा, तर ही आपली स्मशानभूमी. झाडं पण कशी लावलीत बघ, प्रशस्त. छोटी छोटी झाडं होती, आता मोठी झाल्यात. छान छान छान, एकदम मस्त केलंय रे. बघितलंस का दादा? ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी या ठिकाणी अशी बघ बागेची बी आता सोय केली आहे. आता ह्या ठिकाणी सायंकाळीच्या वेळेला का नाही, ही आपली वयोवृद्ध माणसं आहे ती का नाही, बाकड्यावर निवांत गप्पा गोष्टी मारत बसते ती बघ. सगळ्या लोकांचा विचार केलाय राव तुम्ही. चांगला आहे का नाही? मग मस्त, आवडलं आपल्याला. बर, सकाळपासून लय दमलाची. चल घरी आता. चला. खरोखरच हे सगळं बघून आहे ना समाधान वाटलं. राजू, हे बघ आपले ग्रामपंचायत अधिकारी आता अण्णा. नमस्कार. नमस्ते. अण्णासाहेब, हा सदाचा भाव आणि माझा वर्गमित्र. बर. ज्यावेळी पुनर्वसन झालं त्यावेळी मुंबईला निघून गेला, तो आत्ता गावात येतोय. नमस्ते. मी GS सातार ग्रामपंचायत अधिकारी सावरगर आणि हे आमच्या सहकारी प्राची टकले, कॅरेक्टर ऑपरेटर. नमस्कार. आत्ताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या गावानं मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानात सर्व गावांनी एकजुटीने जे काम केलं, गाव काम करत राहिलं, पण त्या कामाचा कुठंतरी शासन दरबाराही ते काम दिसावं यासाठी प्राची टकले मॅडमने विशेष परिश्रम घेऊन झालेलं सर्व काम ऑनलाईनच्या माध्यमातून, जशी आमची ग्रामपंचायत वेबसाईट आहे, त्या वेबसाईटच्या माध्यमातून शासनापर्यंत आणि पर्यायानं आपल्या सर्व मीडियापर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम त्यांनी आज केलेलं आहे. नाही तरी मी मगापासून विचार करतोय, सगळ्या गावात चेहरे माझ्या आता ओळखीच झालेत 1 वर्षभरात. हा चेहरा मी पहिल्यांदाच बघतोय. येस 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 येस. अण्णासाहेब, मी येता बघितलं, गावात बरेच विकास कामं झालेली दिसतात. छान कामं केलेत. नाही, कसं झालं, आपलं जे महाराष्ट्र शासन आहे त्या शासनाने एक क्रांतिकारी उपक्रम त्यांनी घोषित केला, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत ग्राम अभियान. त्यांनी घोषित केल्यानंतर आमचं पहिल्यांदा ट्रेनिंग झालं आणि त्या ट्रेनिंगमधून आम्ही ते सगळं आत्मसात करून शासनाचा जो GR होता, ते इथं सगळ्या गावची आम्ही ग्रामसभा घेतली, महिला आणि ग्रामस्थ एकत्र घेतली ग्रामसभा. त्या ग्रामसभा शासनाचा जो GR आम्ही पूर्णपणे सविस्तर वाचून दाखवला. त्या GRचा इतका आम्हाला चांगला उपयोग झाला की सगळं गाव पेटून उठलं. आणि आज मी त्याला, आमची अवस्था अशी आहे की एक वेळ ग्रामसेवक, शासकीय कर्मचारी मी कमी पडतोय, पण गाव माझ्यापेक्षा जास्त एकजुटीनं काम करायला आज पुढं झाले. त्यामुळे हे गावाचं जे रोपडं पालटलेलं बघताय त्याचं सर्व श्रेय या गावाला आहे. मी फक्त एक शासनाचा प्रतिनिधी म्हणून या गावात काम करतोय, पण हे केलेलं सगळं काम आहे, विकास कामं आहेत, रंगरंगोटी असेल, स्वच्छता असेल, बाकी सगळे काम असतील, हे गावकऱ्यांनी केलेले आहेत. खूप छान वाटलं गावात आल्यानंतर. अण्णासाहेब, अजून बरंचसं गाव बघायचं बाकी आहे. आता राजूला नेतो आणि अजून राहिलेलं गाव सगळं अगदी दाखवू. अगदी अगदी. अजून एक काम करा, तुम्ही सगळं गाव बघून घ्या. तुमच्या डोक्यात जर अजून काही कल्पना असतील, बाबा आपल्या गावासाठी हे कमी पडतंय, तरी त्याची सूचना आम्हाला द्या, कल्पना आम्हाला द्या, त्याप्रमाणे आम्ही अजून गावचा विकास करायचा प्रयत्न करू. येस. हो, नक्कीच नक्कीच. चला. ओके ओके. खरं साधा, पण ही माणुसकीची भिंत एक हात मदतीचा, ही संकल्पना नेमकी काय रे? माणुसकीची भिंत म्हणजे काय? आता सरपंच आप्पा, राजू भाऊला का नाही आमच्या समद गाव फिरून दाखवला, एक शंका मोठी आली, माणुसकीची भिंत म्हणजे काय असं विचारतोय. ते सांगतो तुम्हाला. माणूस पहिला चहा पिऊया आणि मग तिथं बोलूया, सगळे सांगतो. चला गेली. आकाश दिवस गेला बघा. काय राजू, बघितलंस का सगळं गाव? हो, कसं वाटलं? पूर्ण फिरून बघितलं, खूप समाधान वाटलं बघ. अरे वा. खूप सुधारणा केली तुम्ही गावात.
पण मला एक कळलं नाही ती माणुसकीची भिंत ही संकल्पना काय आहे? अच्छा अच्छा, माणुसकीची भिंत. हां बरोबर आहे. आता ती ज्या माणसाची संकल्पना आहे म्हणजे आमच्या आप्पांची, तर प्रत्यक्षात त्यांच्याकडनंच आपण ऐकू. आप्पा, ही माणुसकीची भिंत ही एक आमची अशी हे आहे म्हणजे कल्पना आहे की टाकाऊपासून टिकाऊ करणे आणि ज्या वस्तू तुम्हाला लागत नाहीत त्या वस्तू तुम्ही आम्हाला द्यायच्या दान केल्यासारख्या, आणि आम्ही त्या सगळ्या वस्तू इथं व्यवस्थित ठेवतो आणि ज्या गोरगरिबांना लागणार आहे त्यांना देतो. मग त्यात कपडे असतील, चप्पल बूट असेल, भांडे असतील, फर्निचर असतील. तर ही एक आम्हाला नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून एक संकल्पना आम्ही राबवली आहे. अरे वा वा वा, काय संकल्पना आहे. पाणी घ्या प्रशांत, पाणी आणलं जरा. म्हणजे ज्या वस्तू लोकांना लागत नाही ते इथं आणून द्यायच्या आणि त्या गोर गरिबांना वापरायच्या. फार मोठी चांगली संकल्पना. पाणी घ्या, पाणी घ्या. घे. मम्मी अरे घे रे, आता सगळ्या गावाला चारोचं पाणी आहे, पी. खूप स्वच्छ आहे, मगाशीच बघितलंस ना तू. दादा, सकाळपासून फिरतोय आपण, संपूर्ण गाव बघितलास दमलाची. आता उद्याचा दिवस राहा आणि परवा दिवशी बाबा तू मुंबईला जा. बरोबर आहे. अरे तुला मी म्हणलो होतो परवा जाईन, पण आता मी काय जात नसतो बघ. आता उन्हाळ्याची अख्खी सुट्टी मी 6 वर घरमध्येच घालवणार आहे बघ. काय रे, चालेल ना? आणि एवढंच नाही, रिटायरमेंट नंतर ज्या वेळेला मी रिटायर होईन ना त्यावेळेला 6 वर घरमध्येच बंगला बांधणार बघ, आणि सगळी येऊन या 6 वर घरमध्येच राहणार. चालेल ना तुला प्रिया? हो, अगदी माझ्या मनातलं बोलला. काय रे जगू, बरोबर ना? अगदी बरोबर. अप्पा, चहा सांगितलं